महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी, राजे छत्रपती शिवाजी महाराज, हिंदू हृदय सम्राट आदरणीय बाळासाहेब ठाकरे, पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे, युवा सेना प्रमुख आदित्यजी ठाकरे यांना मानाचा मुजरा। आजच्या या प्रचार सभेसाठी या ठिकाणी व्यासपीठावर विराजमान असणाऱ्या आपल्या जिल्हा परिषदच्या उमेदवार सौ मोनिकाताई शिंदे, डॉक्टर राम शिंदे, आमचे तालुका प्रमुख मुंजाभाऊ कोल्हे, पंचायत समितीचे उमेदवार श्रीधर गिराम, त्या पंचायत समिती कांसूर गणातील उमेदवार मनीषाताई मुंजाजी कोल्हे आणि व्यासपीठावर विराजमान असणारे सर्व माझे सहकारी आणि गावकरी बंधूंनो, आता बोलत असताना डॉक्टर साहेबांनी सांगितलं, डॉक्टर साहेब तुमच्यावर आरोप झाले, त्या आरोपाचं खंडन आम्ही केलं। आज आपण आता रॅली काढली, गुंजावून इथपर्यंत आलो, तुम्हाला येताना काय वाटलं आणि आमचे गावकरी हा त्रास कसा सहन करीत असतील याची एक तुम्हाला कल्पना आली असेल। तुमच्या माहितीसाठी सांगतो, मागच्या 5 वर्षापासून कोहिनूर कंस्ट्रक्शननं हे काम घेतलेलं आहे, गुंज ते आपलं वागळा फाटा, अजून काम पूर्ण नाही आणि हे विकासाच्या गप्पा काय मारणार आहेत। डॉक्टर साहेब या ठिकाणी उभा टाकलेत किंवा त्यांना आम्ही उभा करायला भाग पाडलं, याचं कारण आहे की कुठंतरी आता एक कार्यकर्त्यांना बळ देणारं नेतृत्व, कार्यकर्त्यासाठी काहीतरी करू इच्छिणारं नेतृत्व आणि कुठेतरी त्यांच्या डोळ्यामध्ये एक आपल्या सर्कलचा विकास असणारं नेतृत्व आम्हाला पाहिजे होतं। म्हणून आम्ही डॉक्टर साहेबांना विनंती केली की डॉक्टर साहेब तुम्ही या ठिकाणी निवडणूक लढवा। या ठिकाणी अनेक वेळा तुम्ही अनेकांना संधी दिली। मला दुर्दैवाने सांगा वाटतं की रात्री झोपताना हा माणूस एखाद्या पक्षात असतो आणि दुसऱ्या सकाळी उठलं तर दुसऱ्याच पक्षात दिसतो। म्हणजे एवढे गट बदलू, एवढे दल बदलू लोक आपल्या समोर उभा असताना पक्षासाठी झटणारा एक निष्ठावंत असा सैनिक या ठिकाणी खासदार साहेबांनी आपल्याला उमेदवार म्हणून दिलेला आहे। म्हणून माझी विनंती आहे की येणाऱ्या 7 तारखेला आपल्याला जर ही वेळ चुकली तर आपल्या सर्कलचा जो अनुशेष आहे तो कधीच भरून निघणार नाही। कारण खासदार साहेबासारखा एक खंबीर नेतृत्व, खासदार साहेबासारखा एक निष्ठावंत नेतृत्व आपल्याकडे असताना आपल्याला या ठिकाणी बाबळगाव सर्कलचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही। आपण बघितलं असेल, देशामध्ये राज्यामध्ये अनेक पक्ष फुटले, अनेक जणांनी पक्ष बदलले, पण मी अभिमानाने सांगतो ज्या नेतृत्वाखाली आम्ही काम करतो, आमचे मान्य खासदार साहेब किंवा आपल्या जिल्ह्यात परभणी विधानसभेचे आमदार राहुल पाटील साहेब यांनी सांगितलं की आम्ही सोडणार नाही। खासदार साहेब एवढं सांगितलं, माझा जन्म ह्या झालाय आणि माझं मृत्यू सुद्धा ह्या भागामध्ये होईल आणि आज आपल्या महाराष्ट्राला अभिमान वाटेल अशा प्रकार काम आपल्या जिल्ह्यातल्या खासदार साहेबांनी करून दाखवलं। आता डॉक्टर साहेबांनी बोलताना सांगितलं, महाराष्ट्र नगरपालिकेची झाली असताना या परभणी जिल्ह्याच्या वाघानं परभणीमध्ये महानगरपालिका भडकून उद्धव साहेबांना दिला होता, तो या ठिकाणी सार्थ करून दाखवला। मला निश्चित खात्री आहे की खासदार साहेबांची जादू चालली तर येणाऱ्या जिल्हा परिषदेचा आपला भगवा फडकणार आहे आणि सुदैवानं आज आपल्या सर्कलला लाल दिव्यामध्ये लाल दिव्यामध्ये बघायचंय, कारण जिल्हा परिषदेचा अध्यक्ष आपल्याला मिळू शकतं। म्हणून माझी विनंती आहे, बाबळगाव वासियांनो, आपण अनेक संधी दिली, कुठेतरी आपण भूलतापाला बळी पडलो, परंतु त्यांनी आपला विकास केला नाही किंवा आपल्या ज्या आपल्या होत्या त्यांनी केले नाहीत। म्हणून माझी ह्यावेळेस एक चांगलं सुसंस्कृत सुशिक्षित असं नेतृत्व या ठिकाणी आपल्याला मिळालेलं आहे। डॉक्टर साहेबांचे स्वप्न किती असतील, इथं बाबळगावमध्ये काही तरुण आम्हाला भेटले, म्हणले आम्हाला रनिंग साठी मशीन पाहिजे, तर डॉक्टर साहेबांनी त्यांना काळजी करू नका, येणाऱ्या काही दिवसामध्ये बाबळगाव आपल्या एक सुसज्ज अशी जिम या मुलांसाठी आम्ही उभारू, अशा प्रकारचा शब्द त्यांनी दिलाय। म्हणजे तरुणासाठी काहीतरी करण्याची धमक, तरुणासाठी काहीतरी करून दाखवण्याचं धाडस या माणसामध्ये, आणि म्हणूनच खासदार साहेबांनी। आणि दुसरी एक गोष्ट सांगतो, निष्ठा काय असते याचं एक उदाहरण सांगतो। ज्यावेळेस आमच्या कासापुरी सर्कल मधला एका उमेदवारानं अचानक मला निवडणूक लढवायची नाही म्हणून सांगितलं, त्यावेळेस जेव्हा आम्ही बैठक बसली आता करायचं काय, कारण पंचायत समिती आमचे दोन्ही उमेदवार चांगले होते, जिल्हा परिषदला उमेदवार नव्हता, मग आम्ही ठरवलं की डॉक्टर साहेबाला आपण उभा करू। आम्ही खासदार साहेबांना फोन केला आणि खासदार साहेबांनी लगेच डॉक्टर साहेबाला फोन केला, 1 मिनिटाचा विचार न करता डॉक्टर साहेबांनी खासदार साहेबांना सांगितलं, बॉस तुमचा आदेश म्हणजे आदेश, मी फॉर्म भरतो। म्हणून या ठिकाणी दोन्ही सर्कल मधून डॉक्टर साहेबाला उभं टाकण्याची वेळ आली। म्हणून माझी सर्वांना कळकळीची विनंती, आमचे अशोकरावजी गिराम माझे गुरु मान्य,
राजकारणात त्यांचं बोट धरून मी राजकारणात आलो, मला मान्य आहे. लोणीत आल्यानंतर मला म्हणले बॉस, मला म्हणले माझा शिष्य माझ्या सोबत आहे. मी म्हणलं जिजा काय हरकत नाही, तुमचा शिष्य तुम्ही ज्या रस्त्यानं दाखवलं होतं त्याच रस्त्यावर गुरुनी मार्ग बदलला, त्याला मी काय करणार. म्हणून माझी सर्वांना विनंती की येणाऱ्या 7 तारखेला आपण मशाल समोरचं बटन दाबून आमच्या तिन्ही उमेदवारांना प्रचंड मताने निवडून द्यावं. बॉसला पुढची सभा असल्यामुळं मी जास्त वेळ न घेता डायरेक्ट खासदार साहेबांना